नमस्कार, मी केतकी जोशी स्टाईल टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पावसाळा सुरू आहे, पण या पावसाळ्यात सुद्धा सुंदर कसं दिसायचं आणि केसांची निगा कशी राखायची याविषयी आज आपण बोलणार आहोत। पावसाळ्यामध्ये केस खूप खराब होतात, पण त्याबद्दलच आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि यासाठीच आपल्या सोबत आज असणार आहेत तृष्णा कटारिया, ब्युटिशियन। खूप खूप स्वागत आहे, कारण आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की नेमकं केसांची काळजी कशी घ्यायची आणि कशी मात करायची केसांच्या या समस्यांवर। तुम्हाला जर काही प्रश्न असेल आणि काही शंका विचारायची असेल तर तुम्ही देखील आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या। आमचा नंबर आहे 022-668-99263। आमचा नंबर पुन्हा एकदा बघा, 022-668-99263 हा नंबर पुन्हा एकदा नोट करा। आपण बघतोय केसांची निगा कशी राखायची यावर आपण बोलणार आहोत, कारण केस खराब होण्याची जी समस्या आहे ती पावसाळ्यामध्ये खूप वाढतीये आणि याच्यावरच मात कशी करायची, कोंडा असेल, केस चिकट होणं असेल किंवा कोरडे होणं असेल, यावरच कशी मात करायची हे आज आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठीच आपल्यासोबत असणार आहे तृष्णा कटारिया। सगळ्यात पहिला प्रश्न, पावसाळा सुरू झालेला आहे, खरं तर उन्हापासून सुटका झाली आहे म्हणून खूप आनंद वाटतो लोकांना, पण केसांचे प्रॉब्लेम्स पावसाळ्यामध्ये देखील असतात। काय नेमके हे प्रॉब्लेम्स असतात, काय समस्या असतात आणि त्यावरचे उपाय काय आहेत? बघ, जसं पावसाळा सुरू होतो तसं हेअरफॉल, ग्रीसीनेस, थोडं चिकटपणा म्हणजे ऑइली, हा सगळा प्रॉब्लेम सुरू होतो। तर म्हणून याच्यावरती थोडे माइल्ड शॅम्पूज वगैरे लावून आपण सुरुवात करू शकतो, म्हणजे केस स्वच्छ ठेवणे पहिली गोष्ट ही आहे। आपण फोन घ्यायला सुरुवात करूयात, कारण भरपूर प्रेक्षक फोन विचारतायत। कोल्हापूरहून वैभव मर्दाने आहेत। वैभव, प्रश्न विचारा। पुढचा फोनही कोल्हापूरहूनच आहे। संदीप चव्हाण प्रश्न विचारतायत। संदीप, प्रश्न विचारा। नमस्कार मॅडम। हा, बोला। मला प्रश्न विचारायचा होता, पावसाळ्यामध्ये डॅन्ड्रफचं प्रमाण खूप प्रमाणात झालेलं आहे डोक्यामध्ये, तर याला घरगुती उपाय तुम्ही काही सांगा? हा एक कॉमन प्रश्न आहे की खूप डॅन्ड्रफ होतो, घरगुती उपाय काय करू शकतो यावर आपण? जर डॅन्ड्रफ असेल तर मग घरगुती करायचं तर थोडंसं दहीमध्ये थोडंसं मेथी दाणे असेल तरी चालतील, नाहीतर मग आपली नुसती साधी मेथी जी मार्केटमध्ये भेटते तिला स्वच्छ धुवून त्याची पेस्ट तयार करून मेथी आणि दही हे दोन्ही मिक्स करून व्यवस्थित मसाज करायचा ॲटलीस्ट 30 मिनिटं स्कॅल्पला। आणि मग तो ॲटलीस्ट 1 तास जर ठेवला आणि एकदा हलक्या म्हणजे रीटा शिका काही जर धुतले केस तर नक्की आठवड्यात 2 दिवस तरी करावा लागेल, तर नक्कीच त्याचा फायदा होईल। ओके, आणि हा किती वेळ ठेवायचा केसांना? 30 मिनिटं। दुसरी एक समस्या असते ती म्हणजे काही जणांचे केस पावसामध्ये खूप कोरडे होतात, खूप वृक्ष होतात, तर त्याच्यासाठी काय करायचं यावर तर आपण बोलूच आहेत, पण एक फोन आपण मध्ये घेऊयात आधी। जया मोगल आहेत बुलढाण्याहून। जया, प्रश्न विचारा। हॅलो मॅडम, माझे पावसाळा जेव्हा सुरू झालाय तेव्हापासून माझे खूप केस चिकट झाले। केस चिकट झालेत, हा देखील एक खूप कॉमन प्रॉब्लेम असेल, तर यावर काय सांगशील? जर असं असेल ना तर ती 2 लिंबूचा रस जर तिने 2 चमचे घेतला, त्यात थोडंसं मध, एकदम हलकंसं मध टाकायचं, त्याच्याने पण जर मसाज केला आणि मग केस धुतले तरी त्याने तिला फायदा होईल। पण मसाज करून लगेचच धुवायचे केस? 30 मिनिटं, काही कुठलाही आपण लावलं त्याच्यावरती कुठलाही प्रकार लावला तर ॲटलीस्ट 30 मिनिटं तरी केसात ठेवलं पाहिजे। अच्छा, जसं मी म्हणत होते की कोरडे केस किंवा असं एकदम रखरखीत होतात खूप वेळेला केस, तर त्याच्यासाठी काय करता येईल? मग कंडिशनर तर मस्ट आहे त्याच्यासाठी। कोरडे केस असले म्हणजे आता ड्रायनेस कशामुळे झालाय हे पण एक प्रकार, तर पावसाचा ड्रायनेस असेल तर तो एकदा माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनरनी पण सॉफ्ट होतील, म्हणजे कंडिशनर लावून कमीत कमी 3 ते 4 मिनिटं आपण व्यवस्थित ठेवले। आणि जर मग डीप कंडिशनिंग घेऊ शकतो, कंडिशनर लावून अर्धा तास थोडं स्टीम वगैरे घेतलं, कंडिशनर लावून नंतर मग थोडं स्टीम घेऊन मग थोडंसं टावेल बांधून ठेवलं आपण त्याच्यावरती तरी त्याच्याने फायदा होईल। ओके, जसं तू म्हणतेस की कोरडे होतात केस, चिकट होतात, पण डॅन्ड्रफचं जे तू सांगितलं सर, यावर आणखी काय उपाय आपल्याला करता येतील? जसं की ऑइलिंग करता येऊ शकतं का, किंवा काय उपाय आपल्याला घरगुती करता येऊ शकतील, कारण कोंड्याची समस्या तर पावसाळ्यात खूप कॉमन आहे? हो, नक्कीच। बघ, आता जर घरगुती उपाय त्याच्यावर करायचे असतील आपण तर आता ॲव्होकॅडो आला आहे मार्केटमध्ये, आता इझिली अवेलेबल पण आहे, त्याचा क्रश करून थोडं हनी लावून ते पण आपण केसावर जरा ठेवलं, लाईक तसंच मी सांगितलं थोडा मसाज करून ॲटलीस्ट 30 मिनिट्स
ठेवून चांगला शॅम्पूचे टाईप्स असतात लाईक जसं कोणाला ज्याला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल त्यांनी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरावा, पण तो थोडा माइल्ड करून वापरावा कारण ते थोडे स्ट्रॉंग असतात. तर मग त्या प्रकारे हेअर टाईप बघून शॅम्पू यूज करून ओके, हे एक्सपर्ट ॲडवाइस घेतलेलं चांगलं यासाठी. हो नक्कीच. पुढचे फोन आपण घेऊयात. नागपूरहून आहेत विष्णू गावडे. विष्णू, प्रश्न विचारा. हा मॅडम, मला कोंड्याचा खूप त्रास आहे डॅन्ड्रफचा. मी खूप शॅम्पू वापरले तरी तो काही कमी होत नाही, तर त्याच्यासाठी काही उपाय आहे? काही लोकांचा पावसाळ्यात त्रास वाटतो, पण जसं ते सांगतात की अनेक वर्षांपासून त्यांना हा त्रास आहे, शॅम्पूने कमी होत नाहीये त्यांचा. तर काय तू सांग? मग याच्यावरती कदाचित त्यांना स्कॅल्प प्रॉब्लेम पण असू शकतात, तर ते थोडे व्यवस्थित म्हणजे जर कोंडा खूप दिवस राहिलाय केसांमध्ये तर मग तो फंगस पण होतो केसांमध्ये, तर त्यावरून म्हणजे एक डॉमॅट चेक केलं तर बेटर असेल. पण जर घरगुती त्यालाही जर आपल्याला काढावंसं वाटत असेल तर त्यालाही आपण थोडंसं मग मध घेऊन आणि मग स्लाइटली थोडं पपया पल्प करून आणि ॲलोवेरा जेल म्हणजे अगदी नॅचरल हवं असेल तर त्यांनी ॲलोवेरा जेलच वापरावं. पण त्याच्यानी काही साईड इफेक्ट्स होत नाही. ॲलोवेरा जेलनी पूर्ण मसाज करून थोडं स्टीम देऊन परत आणि मग परत स्वच्छ केस आणि आठवड्यात 3 दिवस तरी केस धुवावे. ज्यांना खूप इचिनेस आहे, खूप डॅन्ड्रफ आहे, तर त्यांनी कमीत कमी 3 वेळा तरी. आणि जर असं असेल आणि जर जास्तच वाटलं असेल तर थोडं पुदिनाचे लिव्स ते आणि मिंट तुलसी याचा पॅक करून ही आठवड्यात एकदा वापरला. तुळशीची पानं आणि पुदिना मिक्स करून लावायचा. हो नक्कीच. खूपच खरं तर सोपे उपाय आहेत आणि घरी करता येण्यासारखे उपाय आहेत. पुढचा फोन आहे मुंबईहून सोनाली साळुंके यांचा. सोनाली, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, माझे केस खूप गळतात. सोनाली, तुमच्या टीव्हीचा आवाज आधी कमी करा प्लीज. हॅलो. हा, माझे केस खूप प्रमाणाचा बाहेर जातात. हा पण एक पावसाळ्यातला कॉमन प्रॉब्लेम आहे की पावसाळा सुरू झाला की अनेकांचे केस गळण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. तर हे कशामुळे होतं एकतर आणि यावर काय उपाय आहे? पावसाचं पाणी लाईक आपण कितीही आपण म्हणजे छत्री यूज कर की काही कर थोडं तरी लागतंच. तर जर पहिलं जराही लागलं पाणी तर आपण त्याच दिवशी थोडं माइल्ड शॅम्पूने, बरे किती उशीर झाला असेल तरी एक वॉश करणं गरजेचं आहे आणि कंडिशनर मस्ट आहे त्याला. आणि जसं ती म्हणाली की हेअरफॉल आहे, तर हेअरफॉल तर वेगळ्या वेगळ्या कारणामुळे होतो. स्ट्रेस पण आहे आणि पावसामुळे पण असतो, केमिकल ट्रीटमेंट्समुळे पण असतो. पण याच्यासाठी ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल आणि आल्मंड ऑइल हे तिन्ही ऑइल आणि मिक्स करून आपण आठवड्यातनं 3 दिवस व्यवस्थित मसाज केला 15 मिनिटं तरी, आणि मग हेअरफॉल शॅम्पू हा यूज करून जर वॉश केला तर त्याचा डेफिनेटली तिला फायदा होईल. अच्छा, पण खूप वेगवेगळ्या ब्रँड्सचे शॅम्पू आलेले आहेत. जसं तू सांगितलंस की शॅम्पू माइल्ड सुद्धा करता येतो, तर ते त्याबद्दल म्हणजे ते कसं करायचं? कारण की माइल्ड किंवा हार्ड हे बहुतेक जर समजत नसेल तर घरी माइल्ड कसा करून घ्यायचा आपण? मग जो काही शॅम्पू त्यांना सूट होतो, जर तो असं वाटतं थोडा घट्ट आहे आणि त्याच्याने केस पण ग्रीसी होतात, खाली मॉइश्चर बेस्ड शॅम्पू जास्त आले आहेत आणि काही शॅम्पू स्ट्रॉंग पण असतात थोडे, कारण हेअरफॉल प्रॉब्लेम असल्यामुळे शॅम्पू थोडा स्ट्रॉंग असतो. तर थोडंसं 2 चे पाणी घालायचं, 2 स्पून पाणी घालून थोडं त्याला शॅम्पूला डायल्यूट करायचं आणि मग केसाला वापरायचं. ओके, म्हणजे पाणी मिक्स केलं की शॅम्पू सॉफ्ट होतो. पुढचा फोन आपण घेऊया. जळगावहून आहेत राहुल चौधरी. राहुल, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. माझ्या डोक्यात भरपूर कोंडा राहिलाय, मी तरी रोज शॅम्पू लावतो तरी काही फरक पडत नाही. मगाचाच म्हणजे त्यांनी विचारलेला आहे प्रश्न. पण जसं ऑइली आपण केसांबद्दल बोलतोय, तर ऑइली केसांसाठी काय सांगशील? कारण की जर तेलाने मसाज केलं तर आणखी ऑइलनेस त्यांचा वाढतो, तर अशा वेळेला काय सल्ला देशील? पण ज्यांचे ऑइली केस आहेत ना, त्यांना जास्त वेळ ओव्हरनाईट केसमध्ये ऑइल ठेवायला गरज नाही आहे. 30 मिनिट पण ऑइल बघ मस्तच आहे, पण ते लोक नीम ऑइल वगैरे यूज करू शकतात. असं ते म्हणाले की त्यांना डॅन्ड्रफ प्रॉब्लेम आहे, नीम ऑइल जर यूज केला तर त्याला फायदा होईल त्याचा. बरोबर. पुढचा फोन आपण घेऊयात. यवतमाळहून आहे NT धुमनाके. प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. हा बोला. माझ्या मिसेसचे केस खूप गळतात मॅडम, रोज हे लावलं की. मगाशी जसं केलं की केस गळण्याची समस्या पण आहे. हे सगळे तेलाचं मसाज वगैरे, पण काही तू डाएटच्या सुद्धा टिप्स देशील? कारण की खूप वेळा असं होतं की डाएट चांगलं नसेल तर केस गळतात असं सांगितलं जातं. नक्कीच. मग त्याच्यामध्ये थोडे विटॅमिन्स वगैरे जे आहेत ते व्यवस्थित म्हणजे हँड इन हँड जातं. हे थोडंसं जसं बीटरूट ज्यूस आहे, ॲलोवेरा ज्यूस आहे आणि दुधीचा ज्यूस, हे थोडं इंटेक जर घेतलं म्हणजे केसाची काळजी करत दोन्ही साईडने गेलं नक्कीच त्यांना फायदा होईल. आणि जर हेअरफॉल असेल तर ऍटलीस्ट एव्हरी 3 मंथ केस थोडे ट्रिम करायला हवेत. एव्हरी 3 मंथ जर त्यांनी ट्रिम केले
आणि जर अजूनही हेअरफॉल होत असेल तर मग थोडी एक्सपर्ट हेअरफॉल ऑइल जे आता नवीन आले आहेत ते यूज केले तरी फायदा होईल त्यांना. नक्कीच. पुढचा फोन आपण घेऊयात. मुंबईहून आहेत प्रणाली तळवणेकर. प्रणाली, प्रश्न विचारा. हॅलो. हा प्रणाली, ऐकू येतोय? हॅलो. हा प्रणाली, प्रश्न विचारा. ऍक्च्युली माझं नाव सोनाली आहे. हा, मला प्रश्न विचारायचा होता. अनुवंशिकतेमुळे माझे केस पांढरे झालेले आहेत आणि सतत कलर लावून ते खूप ड्राय झालेत, वीक झालेत, एकदम असे खूपच ड्राय झालेत. तर त्या कलरला काही अल्टरनेटिव्ह आणि पांढरे केस कमी किंवा ते परत काळे होतील याच्यासाठी काय करावं लागेल? हेरिडिटरी आहे आणि त्याच्यामुळे केस ड्राय आणि पांढरे झालेले आहेत. बघ, हेरिडिटरी आहे तर त्याला बेसिकली जर त्याला थोडं कमी करायचं असेल तर थोडा दुधी ज्यूस तर तिला घ्यावाच लागेल. पण हा कसा घ्यायचा? आठवड्यात 3 दिवस 1 ग्लास. त्याच्याने थोडे व्हाईट जे होतात, सफेद होतात, ते थोडे कमी होतील. आणि जसं ती म्हणाली केमिकल ट्रीटेड आहेत ऑलरेडी, तर मग जर तिला घरच्या घर उपाय हवा असेल, थोडा मयोनीज असेल घरी लाईक दॅट, तर ते थोडे बॉटम्स लावून त्याला त्याच्याने मसाज करून धुतलं तरी होईल. मायोनीज जे आपण ब्रेडला एक्झॅक्टली ते पण कंडिशनरचं काम करणार ड्रायनेस साठी. पण ते फक्त तुम्ही टोकांना लावायचं. स्कॅल्पला 2 इंच सोडून लावलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके. त्यांनी मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. खरं कलरिंग बद्दल जे सगळीकडे सध्याचा ट्रेंड आहे, पण एक ब्रेक आपण घेऊयात. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून घ्या आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा हा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. पावसाळ्यात केसांची निगा कशी राखायची यावर आपण बोलतोय आणि तृष्णा कटारिया आपल्याला मार्गदर्शन करतायत. फोन आहे पुण्याहून सारंग सोनावणे यांचा. सारंग, प्रश्न विचारा. हा, नमस्कार. हा, बोला. मॅडम, माझ्या भावाचं वय 27 वर्ष आहे. तर त्यांनी काय आंबट वगैरे काय खाल्लं की लगेच त्याला म्हणजे केस गळतात त्याचे. त्यामुळे 3-4 वर्ष झाले त्यांनी काय आंबट म्हणजे सोडूनच दिले ते खायचे. तर काय आहे का उपाय त्याच्यावर? काय सांगता येईल? काही आंबट जर खाल्लं तर केस लगेच गळायला लागतात. ओके, बघ त्याला कदाचित तिला कुठली गोष्टीची अलर्जी असेल, तर या संदर्भात तिने थोडंसं कमी खाल्लं, डॉक्टरांचा एक सल्ला घेतला तर बेटर आहे. पण जर अगदी तिला असं वाटलं की त्यावेळी असेल तर मग एखादं अँटी अलर्जी प्रोडक्ट्स पण आले आहेत, तर ते त्यावेळी यूज केले तरी बेटर असेल. नक्कीच. पुढचा फोन पुण्याहून आहे शिल्पा शेळके यांचा. शिल्पा, प्रश्न विचारा. नमस्कार मॅम, मला असं विचारायचं आहे की बोरवेलच्या पाण्याने केस जे गळतात तर त्यासाठी काय करायला पाहिजे? बोरवेलच्या पाण्याने हा पण एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. बोरवेल, क्लोरीन ह्या सगळ्यांनी नक्कीच केस खूपच जास्त खराब होतात. तर मग अशा वेळी काय करायचं, केसांसाठी थोडं बॉईल करून ते पाणी नंतर वापरावं. बॉईल करून थोडंसं कोमट करून टाकायचं, म्हणजे एटलीस्ट त्याच्यामध्ये जेवढे हार्मफुल आहेत तेवढं तरी हार्म नाही होणार. ओके. आणि मला तेच विचारायचं आहे की तू ऑइलिंगचं सगळ्यांना सजेशन देते, पण ऑइलिंग कसं नेमकं करावं आणि त्यासाठी कोणकोणते तेल वापरता येतील याबद्दल काय सांगशील? बघ, आपल्या नारळाचं तेल तर अगदी सगळ्यांनाच माहिती आहे, पण मग ऑलिव्ह ऑइल आहे, कॅस्टर ऑइल आहे, नीम ऑइल आहे, अशा प्रकारचे वेगळे ऑइल्स पण आहेत, आल्मंड ऑइल आहे. तर मग अगदी ज्यांना ड्रायनेस असेल त्यांना मी सांगेन की तुम्ही आल्मंड ऑइल यूज करा. ऑलिव्ह ऑइल जर थोडं ग्रीसी असतं तर जेव्हा आपण ऑलिव्ह ऑइल जर यूज करायचं त्यामध्ये थोडंसं कॅस्टर ऑइल टाकलं आणि दोन्ही मिक्स करून लावलं तरी त्याचा जास्त फायदा होतो ड्रायनेससाठी. आणि जर डॅन्ड्रफ वगैरे असं काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नीम ऑइल वापरावं. अच्छा, डॅन्ड्रफसाठी. ओके. पण नीम ऑइल म्हणजे पूर्णपणे कडुलिंबाचं ऑइल मिळतं का त्याच्यामध्ये कडुलिंबाचे पानं वगैरे घालून आपल्याला? पानं वगैरे, सपोज नीम ऑइल तर रेडीमेड आता हल्ली भेटतंच. आणि जर त्याला जर बेटर इफेक्ट द्यायचा असेल तर रात्री पाण्यात नीम घालून थोडंसं पाणी ठेवून द्यायचं, त्या पाण्याने केस धुवावे. तर मग अगदीच डॅन्ड्रफ लगेच निघून जाईल. बरं, खरंच खूप छान तू उपाय सांगतेस. पण अनेक वेळेला असं होतं की घरच्या घरी आपल्याला काही उपाय करायचे असतात ड्रायनेससाठी, तर असे काही पॅक्स आहेत का की जे आपल्याला घरी लावता येतील आणि ज्याचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत? हो, नक्कीच. आवळा तो आता एकदम इझिली अवेलेबल आहे आणि काफी स्वस्तही आहे. तर मग आवळा थोडं किसून त्याच्यामध्ये थोडंसं हनी टाकलं आणि त्याच्याने थोडासा मसाज करावा. आणि जर ज्याला त्याच्याबरोबर कोणाला इचिनेस पण असेल, हेअरफॉल पण असेल, तर मग थोडंसं लाईम ज्यूस पण टाकायचं त्यात. त्याला 15 ते 20 मिनिटं मसाज करून कोमट पाण्याने केस धुवावे. अगदी. फोन घेऊयात आपण. जळगावहून आहेत अस्मिता पाटील. अस्मिता, प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, आपण कितीही काळजी घेतली केसांची तरी सुद्धा केसांना फाटे फुटतात.
हा स्मिता पुढे तरी सुद्धा केस, तर त्यासाठी काय करावे? ही एक सगळ्या मुलींची एक कॉमन समस्या आहे की कायम फाटे फुटतात केसांना, दोमुहे बाल होतातच, तर काय त्याच्यावर उपाय आहे? पण त्याच्यासाठी थोडं एजेसला डीप कंडिशनिंग करणं आठवड्यातून 3 दिवस आणि थोडे ब्राह्मी पॅक वगैरे आपण लावले, जसे आता रेडीमेड अवेलेबल आहेत, त्याला व्यवस्थित लावून लाईक से अर्धा ते 1 तास व्यवस्थित ठेवून, म्हणजे ज्याच्यात ब्राह्मी असेल त्याच्यामध्ये, आणि मग पपयाचा पल्प त्याच्यामध्ये हनी घालून. पण हे मुळांना लावायचं का? मुळांनाच लावायचं हे, म्हणजे ते स्पेशली आपण मुळांना ट्रीट करतो आहे थोडं सॉफ्टनेस साठी. तर मग हे थोडंसं व्यवस्थित लावून जरी पकड अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित ठेवलं, आठवड्यात 3 दिवस करावं लागेल पण तिला, तर ते मेंटेन होतील थोडे. आणि प्लस हेअरकट करावं लागेल, हे ना दर 3 महिन्यांनी ऍटलीस्ट थोडंसं 1 इंच तरी केस कापायला पाहिजे. बरं, त्याच्याने बरेच पेटन्स थोडे कमी होतील. नक्कीच. पुढचा फोन आहे मुंबईहून राजश्री चव्हाण यांचा. राजश्री, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, माझा मुलगा 18 वर्षाचा आहे आणि मुलगी आहे 22 वर्षाची. पण दोघांचेही केस ना विरळ होत चाललेत आणि मुलीचे केस असे थोडे रफ पण झालेत खालून, आणि मुलाचे खूपच विरळ आहेत. तर काही उपाय येईल का नवीन येण्यासाठी, नवीन केस यायला पाहिजे ग्रोथ? हा खूप कॉमन खरं तर यंगस्टर्स मधला खूप वाढता हे आहे की खूप पातळ होत चालेत केस. काय बघ, कधी कधी थोडंसं सल्फर वगैरे पण असं थोडंसं कमी पडलं तरी होतो. यासाठी आपल्या घरी कांदा तर असतोच, कांदा किसून त्याचं पेस्ट नाही तर त्याचा ज्यूस, पण हा जास्त वेळ लावायचा नाहीये, एक फक्त 10 मिनिटं लावायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला वॉश करून टाकायचा. ह्याच्याने थोडं हेअर ग्रोथ होऊन जाईल. तो कांदाही खूप उपयोगी पडेल. नुसता किसून त्याचा रस, नाही तर मिक्सीमध्ये जरी रस केला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. नक्कीच. पुढचा फोन आहे मुंबईहून आहे, स्वाती गौड आहेत. स्वाती, प्रश्न विचारा. नमस्कार, मी स्वाती गरुड बोलते चेंबूरवरून. माझी मुलगी 7 वर्षांची आहे, तिचे केस फारच विरळ आहेत, तर ते दाट होण्यासाठी काय करावं? लहान मुलगी आहे 7 वर्षाची, तर तिचे सुद्धा केस पातळ, तिलाही कांद्याचा रस चालू शकेल का? तिला आठवड्यात एकदा लावला तर चालेल, पण जर जसे ती लहान आहे, तिचा हेअर ग्रोथ डेफिनेटली आपण जास्त चांगला इम्प्रूव्ह करू शकतो, कारण त्याला केमिकल ट्रीटमेंट वगैरे केलेले नाही आहे. बरोबर. तर तिला बेसिकली ऑलिव्ह ऑइल आणि आल्मंड ऑइल हे आठवड्यात मिक्स करून 3 दिवस लावायला सांगा. अच्छा, खरंच खूप छान उपाय सांगतेस तू. पुढचा फोन आहे अकोल्याहून नवीन खरे यांचा. नवीन, प्रश्न विचारा. मॅडम, माझे केस फार करली आहेत, तर त्यासाठी काय करावं लागेल? कर्ली हेअर्स आहेत, अनेकांना खूप कर्ली हेअर्स आवडत नाही, तर त्यासाठी काय सल्ला देशील? कर्ली हेअरला आता ते नॅचरली असतील तर त्याला जर स्ट्रेट करायचं असेल तर त्याला केमिकल ट्रीटमेंट करूनच स्ट्रेट करता येतील. पण जर ते फ्रिझी आहेत आणि थोडे मेंटेन करायचे असतील त्याला प्रॉपर कंडिशन करून स्ट्रेट कोम करत राहायचं. ओके, लाईक दॅट. तर म्हणून त्याच्याने थोडासा एटलीस्ट हलका स्ट्रेट इफेक्ट वाटेल. पुढचा फोन पालघरहून आहे रेखा घरात यांचा. रेखा, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. माझे केस खूप गळत आहेत आणि माझ्या डोक्यात कोंडाही खूप आहे, त्याच्यासाठी मी काय करू? जसं तू मगाशी हे उपाय सगळे सांगितलेलेच आहेत, पण ऑइलिंगची काही वेगळी पद्धत आहे का? कारण नियमित ऑइलिंग केलं पाहिजे, नियमित तेल लावलं पाहिजे, पण काही विशिष्ट प्रकारेच हे तेल लावलं पाहिजे? बघ, अगदी ज्यांना खूप जास्तच हेअरफॉल असेल तर त्यांनी 3 प्रकारचे तेल, जसे मी म्हणाले तुला मगाशी, ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल, आल्मंड ऑइल, हे तिन्ही घेऊन ह्याच्यामध्ये थोडे मेथीचे दाणे हे घालून रात्रभर ठेवायचे आणि मग सकाळी त्याला मस्त उकळून थोडंसं कोमट गरम एटलीस्ट एवढं तरी करावं लागेल. त्यानंतर कॉटन घेऊन सेक्शन बाय सेक्शन, म्हणजे सेक्शन बाय सेक्शनचा असे 4 भाग करून स्कॅल्पमध्ये ऑइल मसाज करून म्हणजे व्यवस्थित त्याला लागलं पाहिजे केसांना. ॲटलीस्ट 30 मिनिट्सचा प्रॉपर मसाज करून त्यानंतर त्याच्यावरती जर पॅक लावायचं असेल आणि जर ब्राह्मी पॅक ही नसेल तर मग ती जसं नीम पॅक्स आहेत, तुलसी पॅक आहेत, जर ती म्हणाली कोंडा पण आहे तसा, तर मग ते दोन्ही एकत्र केले तरी तिला फायदा होईल. नक्कीच. आणखी आपल्याला बोलायचं आहे, पण पुन्हा एकदा आपण टॉक टाइम मध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत भेटूयात. आज स्टाईल टॉक टाइम मध्ये आपण बोलतोय केसांची निगा पावसाळ्यामध्ये कशी राखायची या विषयावर, आणि तृष्णा कटारे आपल्याला मार्गदर्शन करतायत. नाशिकहून एक फोन आहे अंबादास निकम यांचा. अंबादास, प्रश्न विचारा. ये केस दाट होण्यासाठी आणि टक्कल नाहीसं होण्यासाठी काय करावं लागेल? दाट केस होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? बघ, ठीक करण्यासाठी आपलं साधं कोकोनट ऑइल जे असतं त्याच्यामध्ये थोडे कढीपत्त्याचे लीव्स घालून त्याला बॉईल करून त्याचं ऑइल करायचं आणि ते ॲटलीस्ट रेग्युलर यूज
लाईक से ट्वाइस अ वीक, आठवड्यातनं 2 दिवस तरी वापरायचं. बरं. आपल्याला अगदी आता वेळ थोडा आहे, पण हल्ली आपण बघितलं तर कलरिंगचा खूप ट्रेंड आहे, कलरिंग हायलाइटिंग याचा खूप ट्रेंड आहे. तर तू काय सल्ला देशील की पावसाळ्यामध्ये हे प्रमाण किती असावं आणि एरवी सुद्धा हे कसं केलं जावं? केमिकल ट्रीटमेंट पावसाळ्यात तर मी सांगेन की नाही केले तर उत्तम आहेत, कारण ऑलरेडी केस थोडे वीक असतात आणि पावसाचं पाणी वगैरे लावून ऑलरेडी ग्रीसी असतात. तर मी तर म्हणते पावसात केमिकल ट्रीटमेंट कमीत कमी केले तर उत्तम आहे. अच्छा. अगदी शेवटचा प्रश्न की काय टिप्स देशील पावसाळ्यामध्ये आपले केस चांगले राहावेत यासाठी काय टिप्स देशील? रेग्युलर ऑइलिंग आणि जरी पावसाचं पाणी जेव्हाही तुम्हाला लागेल तर इमिजिएट घरी येऊन त्याला वॉश करायचं. एकदम माइल्ड शॅम्पूनी पण आणि स्ट्रेट वॉश, एकदम जास्त जोरात नाही, हलक्या हाताने वॉश करून त्याला कंडिशनर मस्ट आहे. अच्छा. आणि काय पॅक्स आपण वापरू शकतो? जसे तू सांगितलं मेथीचा जे आहे, तर तसं काही फ्रूट पॅक्स आलेले असतात बाजारात, तर हे नेमकं ओळखायचं कसं की कुठले आपल्या केसांसाठी चांगले आहेत? किंवा कारण खूप कंपन्या आहेत, तर आपण कसं हे ओळखायचं? बघ, प्रश्न आहे की जसं जेवढे नॅचरल पॅक असतील विदाउट केमिकल ते पॅक जास्त यूज केले तर बेटर आहेत. जर ड्रायनेस वगैरे असेल तर पपाया पॅक वगैरे, आणि जर डॅन्ड्रफ वगैरे असेल तर नीम पॅक, ब्राह्मी पॅक हे चालतील. अच्छा. कडुलिंबाचं जसं तू सांगतेस की नीम पॅक आणि हे आहे, हे घरी काही पेस्ट जशा लावल्या जातात तर त्या कशा? अगदी छान आहे. जर घरी फ्रेशली आपण जर मेक करून लावलं तर म्हणजे रात्रभर तुम्ही पाण्यात त्याला ठेवलं आणि नंतर व्यवस्थित त्याला सकाळी पेस्ट करून लावलं, 30 मिनिट जरी ठेवलं तरी त्याचा चांगला फायदा होईल. हां. आणि जेवण जे आहे पावसाळ्यामध्ये तर खूप ऑइली खाल्लं जातं ऑब्व्हियसली, त्याबद्दल काय सांगशील की केसांसाठी हे खाणं कसं आहे? ऑइली जास्त जर कोणी खाल्लं आहे तर त्याबरोबर थोडासा खसचं सरबत म्हण, काही म्हण, थोडंसं काम करून टाकायचं बॉडी सेम, नारळ पाणी लाईक. जर तुम्ही जसं ऑइली खाल्लं या स्पायसी खाल्लंय तर त्याला बॅलन्स करून टाकायचं. आणि जर केसामध्ये असेल थोडं ॲलोवेरा जेल लाईक, त्याच्यानेही मसाज केला तरी त्याचा फायदा होईल. नक्कीच. अगदी खूप छान टिप्स तू आम्हाला दिलेल्या आहेत की पावसाळ्यामध्ये आमचे केस खूप चांगले हेल्दी कसे राहतील याबद्दल. खूप खूप धन्यवाद आज इथे आल्याबद्दल आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिल्याबद्दल. आज स्टाईल टॉक टाइममध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.